सत्यशोधक न्यूज 24। बरेच दिवसानंतर आम्ही घेऊन आलेलो आहोत एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत, जी आपल्यासाठी व तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी ठरणार आहे। आज आपल्या चॅनलवर आपल्यासोबत आहेत गडचिरोली जिल्ह्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्येष्ठ पत्रकार, आंबेडकरी राजकारणातील व समाजकार्यातील अत्यंत प्रगल्भ नेते, अखिल भारतीय रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष माननीय रोहिदासजी राऊत साहेब, ज्यांचा प्रवास आंबेडकरी चळवळीत फार दीर्घकाळाचा राहिलेला आहे। प्रचंड अनुभव, अभ्यास, त्यांचे कार्य आज आपण या मुलाखतीतून प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही अपेक्षा। तर जाणून घेऊया एकूणच त्यांचा हा प्रवास। सर, आपले सत्यशोधक न्यूज 24 वर स्वागत आहे। सर, आज आपला वाढदिवस, त्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, जय भीम। मी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 67वा वर्धापन दिन आपण आज साजरा करतो आहे। त्याच्या तमाम दर्शकांना आणि जनतेला शुभेच्छा देतो मनापासून, आणि सत्यशोधक न्यूज 24ला सुद्धा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। गडचिरोली जिल्ह्यामधलं आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीमधलं एक न्यूज चॅनल म्हणून गेल्या काही वर्षामध्ये हे न्यूज चॅनल काम करत आहे। त्याबद्दल मला खरोखर मनापासून आनंद आहे। त्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन करतो। धन्यवाद सर। सर, आंबेडकर चळवळीतील एकूणच आपला त्याग, समर्पण फार मोठं राहिलेलं आहे आणि तुम्ही जिल्ह्यातील चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आहात। तर पहिला प्रश्न आपल्यासाठी, आपण आंबेडकरी चळवळीमध्ये एक वेगळा ठसा, एक नवीन ओळख आपली निर्माण केली। जेव्हा तुम्ही राजकारणात वगैरे आलात त्यावेळेस तुमच्यासमोर बरेच पर्याय अवेलेबल होते, उपलब्ध होते, पण तुम्ही आंबेडकरी चळवळ का निवडली आणि आपण या आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा राजकारणामध्ये केव्हा आलात, कसे आलात, म्हणजे तुम्हाला काय पार्श्वभूमी होती, काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे तशी कौटुंबिक पार्श्वभूमी माझी अशी राजकारणाची काही फारशी नाही, कारण मी एका महावाडासारख्या धानोरा तालुक्यातल्या दुर्गम गावामधला जन्मलेला मी एक कार्यकर्ता आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी माझी तशी काही नाही राजकीय, परंतु माझ्या वडिलांनी मला ज्यावेळेला शिकायला पाठवलं कॉलेजला, चंद्रपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे ते कॉलेज आहे, आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग ही जी आवड आहे एकूणच स्टुडंट पॉलिटिक्सपासून, विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून हे माझं काम सुरू झालं। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेब जे होते त्यावेळेला ते हयात होते, आणि त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर एक प्रचंड भारदस्त नेतृत्व आणि व्यक्तित्व त्या काळामध्ये साऱ्या देशवासियांना माहिती होतं। स्वाभाविकपणे ते चंद्रपूरचे रहिवासी असल्यामुळे आणि ते कॉलेज त्यांनी स्वतः स्थापन केलेलं असल्यामुळे, ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, तर त्या ठिकाणी स्वाभाविक बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांच्यापासून आम्हाला ती प्रेरणा मिळाली, आणि मग आम्ही रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीशी, म्हणजे रिपब्लिकन पक्षाशी निगडीत असलेल्या, आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेल्या रिपब्लिकन चळवळीशी, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही जोडल्या गेलो। त्या ठिकाणी मी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा निवडून आलो होतो, आणि अशा पद्धतीनं खरं म्हणजे माझी एकूणच ही जी सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय जी चळवळ आहे त्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल। आंबेडकरी चळवळ का, म्हणजे नेमकं? चांगला प्रश्न आहे। कसा आहे की आपण लहानपणापासून जे अनुभव घेतले ह्या देशातल्या एकूणच सामाजिक आणि जातीय व्यवस्थेचे, त्या व्यवस्थेवरचं उत्तर जर कुठलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांची एकूणच धर्मनिरपेक्ष, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याला मानणारी आणि याचा प्रचार करणारी आणि देशातल्या तळागाळातल्या दलित, शोषित, वंचित लोकांना न्याय मिळवून देणारी चळवळ, ही चळवळ म्हणून फक्त आंबेडकरी चळवळ आणि त्यातल्या त्यात रिपब्लिकन चळवळ ही एकच चळवळ त्या काळामध्ये होती आणि अजूनही आहे असं मला वाटतं। आणि मग जर आम्हाला या देशातल्या दलित, शोषित, वंचितांच्यासाठी जर काम करायचं असेल तर कुठला तरी एक झेंडा हातात घ्यावा लागेल, कुठला तरी बॅनर आपल्या जवळ लागेल, हा विचार करून मग आम्ही त्यावेळेला
ही रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीची ही जी चळवळ आहे ती आम्ही त्या काळामध्ये आम्ही सुरू केली. खूप आम्हाला चांगले सहकारी मिळाले आणि बॅरिस्टर साहेबांचं इतकं प्रचंड वजनदार, भारदस्त, परिपक्व असं नेतृत्व होतं. त्या माध्यमातून आमची ही जी आहे वाटचाल सुरू झाली आणि जडणघडण होत गेली. म्हणजे आंबेडकरी चळवळ ही मानवी मूल्ये आणि सामाजिक मूल्ये जोपासणारी असल्यामुळे तुम्ही या चळवळीचा भाग झालात. निश्चितच त्याबद्दल कुठलाही वाद नाही. कारण आंबेडकरी चळवळ ही जी आहे ती भारतीय संविधानामध्ये जी काही आपल्याला तत्व दिसतात तीच तत्व प्रामुख्यानं आंबेडकरी चळवळीमधूनच घेतलेली आहेत. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानातून ही सर्व मूल्य जी आहेत, मानवी मूल्य, मग ती समता असेल, बंधुत्व असेल, न्याय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत, हे बेसिक फिलॉसॉफी जी आहे मानवी उत्थानाची, मानवी जीवनाच्या कल्याणाची, ही सगळी मूलभूत तत्व तिथून आलेली आहेत आणि म्हणून आम्ही इकडे वळलो. सर, आम्ही असं ऐकलं की चळवळीसाठी तुम्ही नोकरीचा राजीनामा दिला, नोकरीचा सुद्धा त्याग केला. तर कोणती नोकरी होती आणि नोकरी सोडण्यामागे उद्देश नेमका काय होता? खरं म्हणजे सरकारी किंवा कुठली नोकरी करणं हा माझा पिंडच नव्हता मुळामध्ये. परंतु आईवडिलांच्या आग्रहावरून मी काही काळ चंद्रपूरमध्ये असताना पोस्टाची नोकरी केली. पण तिथे काम करत असताना माझं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही. कारण मी बाहेरचं जेव्हा चित्र पाहत होतो समाजामधलं, तर तेव्हा मी हे काम माझं नाही आहे. या सरकारी नोकरीच्या खुर्चीवर बसून बाबूगिरी करणे किंवा इथलं काम करणे हे माझं काम नाही आहे आणि या माध्यमातून मी काही फार असं समाजासाठी करू शकणार नाही असं मला मनोमनी वाटायचं. आणि त्याच्यातून मग मी त्या नोकरीचा राजीनामा दिला. म्हटलं समोर भरपूर आपल्याला आयुष्य आहेत, काहीतरी करता येईल. आणि माझी आवड जरा थोडीशी पत्रकारितेकडे होती आणि त्या माध्यमातून मग मी हा राजीनामा देऊन ही जी जर्नलिझमचं जे फील्ड आहे त्या फील्डकडे मी नंतर वळलो. आणि मुळात म्हणजे नोकरीमध्ये माझं मन काही सुरुवातीपासून लागत नव्हतं आणि त्याच्यामुळे असं विशेष काही कारण नाही, पण त्याच्यामुळेच मी हा जो आहे नोकरीचा मग त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि या कामाकडे वळलो मग मी. आपण सरळ राजकारणात आलात की समाजकारणातून राजकारणात आलात? आणि जर जे काही तुमचं असेल, पण समाजकारण आणि राजकारण यामधला फरकही स्पष्ट कराल? खरं म्हणजे हे जे आंबेडकरी राजकारण आहे किंवा रिपब्लिकन राजकारण ज्याला आपण म्हणूया, ते राजकारण माझ्या दृष्टीने समाजकारणच जास्त आहे. ते राजकारण खूप कमी आहे. इलेक्शनच्या वेळेला आहे तो एक महिनाभराचा जर काळ सोडला तर मला असं वाटतं की 5 वर्षामधले 4 वर्ष आणि 11 महिने हे रिपब्लिकन चळवळीतले, आंबेडकरी चळवळीतले लोक जे आहेत ते समाजकारणच करत असतात. आणि समाजकारण हे खरं म्हणजे राजकारणाचं मुख्य सूत्र आहे, तर मुख्य पाया आहे. समाजकारण ज्याला कळलं नसेल किंवा समाजकारणामध्ये ज्याचा सहभाग नसेल, समाजकारण जो करू शकत नसेल, तो राजकारण काही फार चांगल्या प्रभावीपणे करू शकेल असं मला वाटत नाही. पण माझी जी सुरुवात आहे ती खरं म्हणजे विद्यार्थी राजकारणापासून झाली. आणि समाजकारण जर म्हटलं तर त्याचा फारसा मला काही तेवढा अनुभव नव्हता. परंतु गावामध्ये असताना छोटे मोठे कार्यक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम त्या काळामध्ये जे व्हायचे, त्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणं आणि त्या माध्यमातून थोडंसं समाजापुढं येणं, ही तशी माझी सुरुवातीपासून आवड होती. म्हणजे मुळात जो बेस आहे तो समाजकारणाचा होता. आणि त्याच्यातूनच मग मला असं वाटते की मी ह्या राजकीय क्षेत्राकडे वळला गेलो आणि त्याच्यातून मग माझी ही पुढची वाटचाल अशा पद्धतीनं होत गेली. नक्कीच सर, कारण समाजकार्य करतानाच आपण तळागाळात पोहोचतो आणि लोकांच्या समस्या जाणून घेतो. सर, आपण सुरुवातीपासून बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत एकनिष्ठपणे कित्येक वर्ष काम केलेले आहेत. पण अचानक आपण त्यातून बाहेर पडलात आणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. तर यामागची पार्श्वभूमी काय आहे? खूप अवघड प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या समाजातील आणि चळवळीतील एक अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांचा मी बाबासाहेबांचे नातू म्हणून, एक नेते म्हणून निश्चितच आदर आहे. सगळ्यांनाच आदर आहे, मलाही आदर आहे. परंतु खरं म्हणजे माझी सुरुवात जी आहे राजकारणामधली ती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वातल्या रिपब्लिकन पक्षापासून झाली. म्हणजे बॅरिस्टर साहेब जेव्हा जिवंत होते त्यावेळेला मी कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हापासून स्टुडंट पॉलिटिक्सच्या माध्यमातून त्यांचा माझा संपर्क आला. त्यांच्या घरी आम्ही जायचो, त्यांच्या सोबत बसण्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा योग मला त्यावेळेला आला. तर माझी जी सुरुवात आहे राजकारणामधली ती ॲक्च्युली खरं म्हणजे
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यापासून झाली आणि त्या पक्षामध्ये आम्ही बरेच वर्ष काम केलं. म्हणजे मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो आलो तर ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला स्वतः बॅरिस्टर साहेबांनी मला ही ऑफर दिली, आदेश दिला म्हणायला हरकत नाही, की त्यांनी म्हटलं की राऊत तुम्ही जा आणि गडचिरोली जिल्हा जो आहे तुमचा तो सांभाळा, असं मला त्यावेळी बॅरिस्टर साहेबांनी सांगितलं. मला अजूनही आठवतं ते. आणि म्हणून मग मी इकडे आलो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि इकडे मग माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या एकूण कामाला जी आहे ती मी या ठिकाणी सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वामधल्या रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये मला असं आठवतं 1978मध्ये नामांतराची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती आणि त्यावेळेला आम्ही एक प्रचंड मोर्चा चंद्रपूरच्या कलेक्टर ऑफिसवरती काढला होता. तो अत्यंत ऐतिहासिक मोर्चा झाला होता. म्हणजे चंद्रपुरातला सगळ्यात मोठा मोर्चा असं म्हणायला काही हरकत नाही. मला असं आठवतं की त्यावेळेला चंद्रपूरचे जे मोठे मोठे पत्रकार होते त्यांनी येऊन स्वतः माझं त्या मोर्चाबद्दल अभिनंदन केलं होतं. तर असं तो बॅरिस्टर साहेबांच्या एकूणच नेतृत्वामध्ये तो नामांतराचा मोठा मोर्चा आम्ही काढलेला होता. आणि अशा पद्धतीनं त्या रिपब्लिकन पक्षाची चळवळ जी आहे ती आम्ही सातत्यानं राबवत गेलो. मधल्या काळामध्ये मग बॅरिस्टर साहेबांचं निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर काही वर्षानंतर तो जो पक्ष आहे त्याला आपण म्हणूया की थोडी त्याला ओहोटी लागली आणि तेवढं मजबूत नेतृत्व त्या ठिकाणी राहिलं नाही. गिरीशबाबू खोब्रागडेंच्या पर्यंत ते होतं आणि त्याच्यानंतर मग ते काम तेवढं काही राहिलं नाही. आणि मग आमच्याकडे बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळेला बहुजन महासंघ होता, भारिप बहुजन महासंघ, वंचित आघाडी तेव्हा नव्हती. त्यांच्याकडनं प्रस्ताव आला की आपण मिळून काम करूया. आमचेच एक नेते होते नागपूरचे, त्यांच्या माध्यमातून. आणि मग आम्ही सर्व मिळून, म्हणजे मी एकटा गेलो नाही तिथे, तर आम्ही सर्व या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी मिळून मग ह्या पक्षामध्ये आम्ही जॉईन झालो आणि तेव्हापासून आम्ही तिथे काम करत होतो. बरेच वर्ष बाळासाहेबांच्या सोबत सुद्धा आम्ही काम केलं, खूप काम केलं. हा जो पक्ष आहे तो खेड्यापाड्यामध्ये तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून अत्यंत मेहनतीनं केलं. आणि मग गेले 2019 मध्ये मग आम्ही सगळ्यांनी मिळून तो पक्ष जो आहे तो सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सगळ्यांचा सामूहिक निर्णय होता. 10 वेळा बैठका घेतल्या कार्यकर्त्यांच्या. आमच्या काही तक्रारी होत्या, काही समस्या होत्या, त्या पक्ष नेतृत्वाकडे मांडल्या आम्ही. त्या समस्या सुटाव्यात अशी सगळ्यांची अपेक्षा होती, तशी विनंती करण्यात आली. परंतु त्याच्याकडे काही फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपण आता दुसरा पक्ष जॉईन केला पाहिजे. आणि मग आम्ही त्यावेळेला जो आहे म्हणजे आम्ही मग त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष होता, जो 2019 मध्येच जवळजवळ स्थापन झालेला होता, आधी तर ते नाव वेगळं होतं, तो आम्ही सोडण्याचं काम केलं. त्यावेळेला प्रामुख्याने एक विचार असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला हा जो रिपब्लिकन पक्ष आहे, म्हणजे प्रत्यक्ष स्थापनेच्या वेळी ते नसतील बाबासाहेब, परंतु ह्याची जी कन्सेप्ट आहे ही बाबासाहेबांचीच कन्सेप्ट आहे रिपब्लिकन पक्षाची. तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी असा विचार केला की ज्या पक्षामध्ये बाबासाहेबांनी ठेवलेलं नावच नाही आहे रिपब्लिकन हे नाव, तर तिथे कसं काम करता येईल आम्हाला. म्हणजे जो रिपब्लिकन विचाराचा जो कार्यकर्ता आहे, रिपब्लिकन विचारधारेला, रिपब्लिकन कन्सेप्टला मानणारा जो कार्यकर्ता आहे, त्याला जरा हे न पटण्याजोगं होतं. या इश्यूवरती आम्ही सगळ्यांनी मिळून खूप विचारमंथन केलं, खूप काम केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की जिथे रिपब्लिकन नाही आहे तिथे काम करण्यामध्ये अर्थ नाही आहे. आणि म्हणून मग आम्ही शेवटी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी डिक्लेअर केलं. मग आम्ही जेव्हा एक पक्ष सोडतो, इतके वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून एका पक्षामध्ये, एका संघटनेमध्ये काम केलं, तर ह्या सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी एखादं दुसरं आपल्याला प्लॅटफॉर्म लागेल. आणि मग आपण काय करायचं. मग शेवटी आमच्यासमोर हा एक पर्याय दिसला
की रिपब्लिकन पक्षाचा हा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो जॉईन करण्याचं ठरवलं. आणि मग आमचे जे चंद्रपूरचे बाळासाहेब खोब्रागडे आहेत, जे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे सख्खे पुतणे आहेत, त्यांच्या लहान भावाचे चिरंजीव, त्यांच्या सोबत आम्ही काम करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. तर तो मला असं वाटतं की हा जो एकूण जो प्रवास आहे तो अशा प्रकारचा आहे. रिपब्लिकन पक्ष ते भारिप बहुजन महासंघ, नंतर वंचित बहुजन आघाडी आणि परत मग रिपब्लिकन पक्ष. परंतु एका गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान आहे की आम्ही रिपब्लिकन विचारधारेमध्येच अजूनही काम करत आहोत, त्या चळवळीमध्ये काम करत आहोत. आम्ही तो पक्ष सोडला, परंतु आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही. याचा मला आणि माझ्या सोबतीनं माझ्यासोबत अगदी सुरुवातीपासून काम करणारे, जे माझ्या तारुण्यापासून काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, त्या सगळे कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत, अजूनही आमच्यासोबत. आम्ही सगळे मिळून काम करतो, याचा मला अतिशय अभिमान आहे. कारण हे सगळे लोक कुठल्या तरी एका विशिष्ट विचारधारेनं बांधला गेलेले आहेत आणि म्हणून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं घेण्यात आलेला निर्णय होता, तो मी एकट्याने घेतलेला निर्णय नव्हता. आणि हा निर्णय का घेऊ शकलो आम्ही? कारण हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते एका रिपब्लिकन विचारधारेनं बांधल्या गेलेले कार्यकर्ते असल्यामुळे हा निर्णय सगळ्यांना पटला आणि म्हणून आम्ही सगळे केलो. आज आम्ही सगळे एकूण एक कार्यकर्ते, जे आधी दुसऱ्या पक्षामध्ये होतो, ते सगळे कार्यकर्ते आम्ही आज रिपब्लिकन पक्षामध्ये, आमचे बाळासाहेब खोब्रागडे जे आहेत त्यांच्या नेतृत्वामधल्या रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत. या पक्षाने, नवीन पक्षाने माझ्यावर केंद्रीय कमिटीमध्ये उपाध्यक्षाची जबाबदारी दिली, ती आम्ही पार पाडत आहोत आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हे काम पुढे नेण्याचं काम करत आहोत. जसं की तुम्ही सांगितलं, तर युवा दशेपासूनच तुम्ही राजकारणात आलात. विद्यार्थी दशा, युवा दशा, म्हणजे तिथून तुमचं इन्स्पिरेशन चालू झालं आणि तुमचं कामही सुरू झालं. तर आज युवकांनी राजकारणात यावं का, यावर तुम्ही काय बोलाल? निश्चितपणे खूप चांगला प्रश्न आहे. युवकांनी तर राजकारणामध्ये काम करायलाच पाहिजे. आज कसं आहे की आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु आपण ॲक्च्युअल पॉलिटिक्समध्ये युवकांचं पार्टिसिपेशन जर म्हणाल, युवकांचा सहभाग, तर तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही. हे मला असं वाटतं की दुःखाची बाब आहे. युवकांनी राजकारणामध्ये नक्कीच उतरायला पाहिजे, ॲक्टिव्हली उतरायला पाहिजे. मी तर असं म्हणेन की त्यांनी देशाचं, समाजाचं, चळवळीचं, पक्षाचं नेतृत्व युवकांनी आपल्या हातामध्ये घ्यायला पाहिजे. कारण की माझ्यासारख्या आता वयस्कर झालेल्या लोकांना काही मर्यादा येतात काम करताना, वयानुसार म्हणा किंवा सगळ्या गोष्टींच्या. आणि त्याच्यामुळे युवकांनी निश्चितपणे ह्या चळवळीमध्ये कामाला सुरुवात करायला पाहिजे, प्रवेश घ्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. आपण असं म्हणून चालणार नाही की राजकारण हे एक घाणेरडी वस्तू झालेली आहे, याच्यामध्ये जाऊन काय करायचं असा विचार केल्याने होणार नाही. म्हणजे घाण जी झालेली आहे ती साफ करण्यासाठी कोणतरी लागेल ना आपल्याला. मग हे काम युवकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. जी घाण झालेली आहे तुम्हाला असं वाटते, तर ती साफ करण्यासाठी मग चांगल्या ताकदीचे, चांगल्या विचाराचे, धडपडीचे, ॲक्टिव्ह असलेले जे युवक आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि मला नक्की विश्वास आहे की युवक जर ज्या दिवशी या चळवळीचं नेतृत्व हाती घेतील, त्या दिवशी निश्चितच या चळवळीला चांगले दिवस येतील आणि युवक चांगल्या पद्धतीनं देशाचं, समाजाचं, चळवळीचं नेतृत्व करू शकतात असा मला विश्वास आहे. वर्तमान स्थितीत आपण बघत आहोत की आंबेडकर राजकारणात अनेक विविध घटक आहेत. मग रिपब्लिकन असेल किंवा नव्याने आलेली बिहार SP असेल, असे विविध घटक आहेत आणि त्यातही मोठा वर्ग जो आहे तो काँग्रेसकडे झुकता असतो, त्यांचा माप. तर या सर्वांमध्ये आपण आंबेडकरी राजकारण हा कसा यशस्वी होणार, किंवा म्हणजे याबद्दल आपल्याला काय वाटतं? आंबेडकरी राजकारणाला पर्याय नाही. दुसरं कुठलंही पॉलिटिकल आयडिओलॉजी असेल देशामधली काम करणारी, तरी पण आंबेडकरी राजकारण, आंबेडकरी आयडिओलॉजी जी आहे त्याला दुसरा कुठला पर्याय राहूच शकत नाही. मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेलं ह्या देशाला जे संविधान आहे ते असेल किंवा दिलेला रिपब्लिकन पक्ष असेल, या आयडिओलॉजी शिवाय मला असं वाटत नाही की दुसरा कुठला पर्याय या देशासमोर आणि समाजासमोर असेल.
कारण खऱ्या अर्थानं दलित, शोषित, वंचित, बहुजन, आदिवासी, मागासवर्गीय ह्या लोकांचं खऱ्या अर्थानं साकल्यानं कल्याण करणारा जो मार्ग आहे, तो मार्ग ह्या रिपब्लिकन आणि आंबेडकरी राजकारणामध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ही चळवळ जी आहे ती खऱ्या अर्थानं ह्या देशातल्या ह्या सगळ्या शोषित, वंचित आणि सर्वहारा समाज ज्याला असा म्हणतो आपण, की त्याला न्याय देऊ शकते. आणि त्याच्यासाठी आंबेडकरी चळवळीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आंबेडकरी राजकारण, आंबेडकरी चळवळ हीच खऱ्या अर्थानं देशाला आणि समाजाला दिशा देऊ शकते आणि सर्वहारा वंचित समाजाला न्याय देऊ शकते, असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे या चळवळीच्या समोर दुसरा पर्याय आज तरी मला दुसरा दिसत नाही. हा एक प्रश्न आहे. परंतु आज देशामधली जी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आपण जे चित्र बघतो आहे, मनुवादी आणि धर्मांध शक्ती ज्या पद्धतीनं जोर धरत आहेत, त्यांनी आपला फैलाव या ठिकाणी सुरू केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले जे समविचारी लोक आहेत, जे प्रोग्रेसिव्ह आयडियॉलॉजीचे लोक आहेत, पुरोगामी विचारधारेचे लोक आहेत, समतावादी लोक आहेत, भारतीय संविधान आणि लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यांना मानणारे जे लोक आहेत, यांच्या सोबत मात्र आपल्याला नक्कीच काम करावं लागेल. हेही तेवढंच सत्य आहे. कारण ही लढाई आता या क्षणाला येऊन आणि या स्तरावरती येऊन पोचलेली आहे की ही लढाई एकटा आंबेडकरी माणूस यशस्वीपणे लढू शकणार नाही. एकटा आदिवासी समाज ही लढाई यशस्वीपणे लढू शकणार नाही. एकटा ओबीसी समाज सुद्धा ह्या लढाईला समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही. जे जे फुलेशाही आंबेडकरी विचारधारेला मानणारे लोक आहेत, देशाच्या संविधान आणि धर्मनिरपेक्षतेला, लोकशाहीला मानणारे लोक आहेत, त्या सगळ्यांच्या सोबत राहून आपल्याला ही लढाई लढावे लागेल. मग तो कुठलाही पक्ष असेल, BJP, RSS ह्या लोकांच्या विरोधात लढणारा जो कोणी लोक असेल त्यांच्या सोबत राहून आपल्याला ही लढावे लागेल. आपलं स्वतःचं अस्तित्व, आपला स्वतःचा स्वाभिमानी बाणा कायम ठेवून सुद्धा हे काम करता येऊ शकतं असं मला वाटतं. जे लोक नेहमी स्वाभिमान असं म्हणतात, त्यांना मला या निमित्तानं एक सांगायचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की स्वाभिमान तर तुमचा आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक माणसाला स्वाभिमान आहे आणि जो आंबेडकरी आहे त्याला तर आहेच आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु तो स्वाभिमान कायम ठेवून सुद्धा तुम्हाला शत्रूंच्या विरुद्ध लढता येऊ शकतं आणि आज ती वेळ आहे लढण्याची. तुम्ही जर म्हणत राहिलात स्वतःचा स्वाभिमान हे करून, तर मला असं वाटतं की मग ते इतर जे समविचारी लोक आहेत त्यांना जर आपण या लढाईमध्ये सोबत घेतलं नाही किंवा आपण त्यांच्यासोबत जर गेलं नाही, तर मला असं वाटतं की मग येणाऱ्या काळामध्ये शत्रूसोबत लढणं आपल्याला अवघड होईल. ते काम आम्हाला आंबेडकरी समाज म्हणून मला असं वाटतं की इतरांच्या पेक्षा आमची जबाबदारी ती जास्त आहे, निश्चितच जास्त आहे. आणि ते काम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल असं मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं. समविचारी लोकांनी एकत्र यावं हे तुमचं म्हणणं आहे. सर, असं असतं की जी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असतं त्यांना अनेकदा टीकास्त्राला समोर जावं लागतं आणि अनेक टीकाकारही असतात. आता तुमच्या बाबतीत तुमचं त्याग, तुमचं काम इतकं उघड असतानाही तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, आय डोंट नो, पण आपल्याविषयी काही नेते असोत किंवा आपल्याकडचेच काही लोक म्हणतात की राऊत साहेब ही आपल्या समर्थनातील लोकांना जास्त संधी देतात, त्यांचाच जास्त विचार करतात किंवा त्यांना जास्त प्राधान्य देतात. तर हा एक प्रकारचा आरोप म्हणू शकतो किंवा टीका म्हणू शकतो. तर या माध्यमातून त्यांना आपण काय उत्तर द्याल? हे बघा, सार्वजनिक जीवनामध्ये मग ते समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, हे टीकाकार तर असलेच पाहिजेत आणि त्यांचं स्वागतही केलं पाहिजे. परंतु मॅडम असं आहे की माझं जे जीवन आहे, सार्वजनिक जीवन, ते एखाद्या खुल्या पुस्तकासारखं आहे. ते साऱ्यांना माहिती आहे. मी अगदी स्टुडंट लाईफपासून तर आजपर्यंत काय केलं, काय करतो आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या तरी गैरसमजातून किंवा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट भावनेतून काही लोक असं म्हणत असावे, परंतु निश्चितपणानं त्यांनासुद्धा हे कळेल एक दिवस की मी जे काही काम करतो आहे किंवा मी जी काही चळवळ बाबासाहेबांची चालवतो आहे, ती असं कुठल्याही पद्धतीचा असा वैयक्तिक स्वतःला असं वाटत नाही की मी माझ्या हातून काही चुकीचं काम केलं किंवा समाज हिताच्या विरोधामध्ये काही मी काम केलं.
सार्वजनिक हिताच्या विरोधामध्ये काही आम्ही काम केलं असेल असं मला बिलकुल वाटत नाही आणि त्याबद्दल माझा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे जे काही गैरसमज काही लोकांचे म्हणण्यापेक्षा निर्माण झालेले असतील ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दूर होतील असा मला विश्वास आहे. सर, आपणास काँग्रेसने सुद्धा मोठी ऑफर केली होती आणि आपण अनेक मोठ्या पक्षात पण जाऊ शकला असतात, पण तरीही आपण हाच मार्ग का निवडला? मी मला वाटते सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आपल्याला, अशा अनेक पक्षांकडनं मला ऑफर्स आल्या, मोठ्या मोठ्या लोकांनी ऑफर्स दिल्या. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं की हे आमचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे नेहमी म्हणायचे की रिपब्लिकन पक्षात काम करणं म्हणजे मोठं अवघड काम आहे. सतीचं वाहन आहे हे शब्द ते बॅरिस्टर साहेब वापरायचे. परंतु आम्ही एक निश्चित असा विचार केला चळवळीमधल्या लोकांनी की जे काम रिपब्लिकन पक्षाची चळवळ, आंबेडकरी चळवळ, बाबासाहेबांची चळवळ करू शकते ते काम इतर कोणीही करू शकत नाही, याबद्दल आमच्या मनामध्ये अगदी ठाम विश्वास आहे. आणि म्हणून अशा अनेक ऑफर्स आल्या तर त्या आम्ही स्वीकारल्या नाहीत. कारण तिथे जाऊन माझं एकट्याचं वैयक्तिक काही थोडंफार कल्याण झालं असतं, एखादं पद मिळालं असतं, पैसे मिळाले असते, साधन संपत्ती मिळाली असती. परंतु मला असं वाटतं की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मी तिथे जाऊन सोडवू शकलो नसतो. ही भावना आमच्या मनामध्ये पक्की होती. आमच्यासारखे अनेक आहेत मॅडम, मी एकटा नाही आहे, मी काही त्याला अपवाद नाही आहे. खरं म्हणजे मी माझ्या डोळ्याने माझ्या हयातीमध्ये बघितलं आहे की लोकांनी आपलं आयुष्य पूर्ण या चळवळीसाठी घालवून दिलेलं आहे. अगदी पायामध्ये चप्पल नसणारा माणूस डोक्यावरती निळी टोपी घालून अत्यंत स्वाभिमानाने गाव खेड्यामध्ये फिरून रिपब्लिकन पक्षाची चळवळ मजबूत करताना, लोकांना जमा करताना आणि रिपब्लिकन चळवळ जी आहे ती पुढे नेताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर अशी अनेक लोक समाजामध्ये आहेत आणि ह्या लोकांनीच खरं म्हणजे ही चळवळ आज जिवंत ठेवलेली आहे. ह्या लोकांना तर मी सॅल्यूट करतो, जयभीम करतो, सलाम. तर ही चळवळ पुढे सुरू ठेवणं, तिला अधिक गतिमान करणं, तिला अधिक मजबूत करणं, मला असं वाटतं की सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण मी परत एकदा सांगतो की ह्या चळवळीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे. ह्या देशातल्या सर्वसामान्य गरीब वंचित शोषित लोकांना पुढं न्यायचं असेल, त्यांचं कल्याण साधायचं असेल, त्यांचा विकास करायचा असेल, त्यांना ज्याला आपण म्हणतो की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जर आपल्याला न्यायचं असेल, देशापुढची जी आव्हानं आहेत त्याला तोंड द्यायचं असेल, तर आम्हाला ही चळवळच पुढे न्यावी लागेल आणि याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. याबद्दल आमच्यासारखे कार्यकर्ते अत्यंत ठाम आहेत आणि त्या दिशेनं आमचा प्रवास जो आहे तो सुरू राहील. नक्कीच सर. आता शेवटचा प्रश्न. आता आगामी निवडणुका आहेत, लोकसभा, विधानसभा किंवा प्रामुख्याने आता आपण जिल्हा परिषदबद्दल बोलणार. तर यामध्ये तुमची रणनीती काय असणार आहे? आपण त्यात टिकाव धरणार काय? मित्रपक्ष घेऊन उतरणार की स्वतंत्र उतरणार? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी आधीच पण सांगितलेलं आहे, निवडणुकांचा जो प्रश्न आहे, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर उभा असलेला जो शत्रू आहे तो इतका ताकदवान आहे, इतका मोठा आहे, त्याला आपण कमजोर समजता कामा नये. युद्धामधली ती रणनीती आहे. युद्धामध्ये तुम्ही जर शत्रूला कमी समजले आणि तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिलात आणि त्या अनुषंगाने जर तुमची स्ट्रॅटेजी बनवली, तुमची रणनीती बनवली, तर तुमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. हा युद्धाचा एक नियम आहे. मला असं वाटतं की तोच नियम आपल्याला ह्या निवडणुकांच्या मध्ये, राजकारणामध्ये सुद्धा अंमलात आणावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. रिपब्लिकन असेल, बहुजन असतील, समाजवादी असतील, मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा आता जी नव्याने निर्माण झालेली जी इंडिया आघाडी आहे, ही इंडिया आघाडी असेल, त्या इंडिया आघाडीमध्ये समावेश असलेले अनेक छोटे मोठे पक्ष असतील, समाजवादी पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहेत, हे सगळे जे पक्ष आहेत त्या स्तरावरती ज्यांच्यासोबत आपल्याला समझोता करता येऊ शकतो आणि एकत्र बसून आपल्याला सीट शेअरिंग ज्याला आपण म्हणतो ते करता येऊ शकते, अशा सगळ्यांच्या सोबत बसून आम्हाला पुढे जावं लागेल आणि ह्या निवडणुका आम्हाला लढाव्या लागतील. तिथे मी लहान आणि तू मोठा, मी मोठा आणि तू लहान असा विचार करून निवडणुकांमध्ये बिलकुल चालणार नाही. ह्या संयुक्तपणे आपणाला एकत्र बसून ह्या सगळ्या निवडणुका लढाव्या लागतील. आमची सुद्धा ही स्ट्रॅटेजी आहे अगदी वरपासून खालपर्यंत, की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आणि अशा लाईक माइंडेड, पुरोगामी, समविचारी, धर्मनिरपेक्ष, संविधानाला मानणाऱ्या
या सगळ्या लोकांच्या सोबत राहून ह्या निवडणुका लढवणार. ही आमची स्ट्रॅटेजी अगदी 101% क्लिअर आहे. याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. ती नगर परिषदची निवडणूक असेल मग, की जिल्हा परिषदची असेल, विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल. ह्या देशामधला सध्या सुरू असलेला जो काही एक ज्याला आपण म्हणूया की तमाशा सुरू आहे, त्याला संपवायचं असेल. लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे, देशाचं सेक्युलर स्ट्रक्चर जे आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला संविधान वाचवण्यासाठी आणि ही सगळी मूल्य जी आहेत बाबासाहेबांनी भारतीय संविधानाने दिलेली, ही वाचवायचं असेल तर तुम्हाला मला सगळ्यांना एकत्र मिळून एकत्र बसून काम करावं लागेल. हे अत्यंत आवश्यक आहे. देशापुढचं एक मला असं वाटतं खूप मोठं आव्हान आहे. 2024च्या निवडणुका ह्या देशातल्या सर्वसामान्य दलित शोषित गरीब जनतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आणि ह्या निवडणुकीमध्ये जो मनुवादी आणि धर्मांध विचार आहे त्याला आम्हाला पराभूत करावं लागेल. हा सरळ विचार आहे आमचा. आणि ह्या विचाराशी जुळणारा जो घटक आहे, जो राजकीय पक्ष आहे, जी विचारधारा आहे, त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही ह्या निवडणुकांमध्ये सामोरं जाणार आहोत. आणि मला नक्की खात्री आहे की हा विचार येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्की यशस्वी होईल आणि ह्या सर्व धर्मनिरपेक्ष आणि संविधानवादी शक्तींचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. सर, नक्कीच तुमचा मनातली आशा असो किंवा इच्छा असो नक्कीच पूर्ती होईल, इच्छापूर्ती नक्कीच होईल. तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? जनतेला माझं हेच सांगणं आहे की आज देशापुढं खूप मोठी आव्हानं आहेत. जनतेला म्हणजे सर्व जनता, आंबेडकरी जनता आणि इतरही जनता, की ह्या आव्हानांचा आम्हाला मुकाबला करायचा असेल आणि याच्यातनं आम्हाला बाहेर पडायचं असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये आत्ता ज्या व्यवस्थेचं राज्य ह्या देशावरती आहे त्याच्यातून आम्हाला बाहेर पडावं लागेल. या व्यवस्थेला आम्हाला बाहेर काढावं लागेल. त्याशिवाय खऱ्या अर्थानं देशाचं आणि सर्वसामान्य लोकांचं कल्याण होऊ शकणार नाही. आणि म्हणून जे सेक्युलर लोक आहेत, जे संविधानवादी लोक आहेत, ह्या लोकांच्या बाजूने जनतेनं उभं राहावं आणि ह्या ताकदीला मजबूत करावं, एवढंच माझं आव्हान जनतेला आहे या निमित्तानं. धन्यवाद सर. आपण आमच्या चॅनलवर आलात, आपले अनुभव शेअर केलेत, आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल खूप आभार. आणि तुमच्या वाढदिवसाचा परत एकदा खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. कॅमेरामॅन प्रतीक सोबत नैना बनसोड, सत्यशोधक न्यूज 24 गडचिरोली.